General Science, Standard 8, Chapter 3, Force and Pressure. Buoyant Force. Students, in our last video, we studied about buoyant force. Today also, we are studying more about buoyant force. Use your brain power. म्हणजेच थोडं डोके चालवा. While pulling a bucket from a well, the bucket full of water immersed fully in water appears to weigh less than when it has been pulled out of water. Why? म्हणजेच विहिरीतून पाणी काढताना दोराला बांधलेली बादली ज्यावेळी ती पाण्यात पूर्णपणे बुडालेली असते त्यावेळी आपल्याला जड वाटत नाही, एकदम हलकी वाटते. पण ज्यावेळी आपण ती बादली पाण्यातून बाहेर काढतो तर ती आपल्याला पाण्यात असतानापेक्षा जड वाटू लागते. तर प्लावक बल कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपल्याला समजेल. असं का होतं? Take a piece of thin aluminum sheet and dip it in water in a bucket. What do you observe? Now shape the same piece of aluminum into a small boat and place it on the surface of water. It floats, isn't it? आता काय करा, एक ॲल्युमिनियमचा लहान पातळसा पत्रा घ्या आणि एका बादलीत पाणी घेऊन हलकेच बुडवा. काय तुम्हाला दिसते याचं निरीक्षण करा. आता त्याच पत्र्याला वाकवून लहानशी बोट तयार करा व पाण्यावर सोडा. मग बोट तरंगते ना. म्हणजे आपण नुसता जर पत्रा टाकला तर काय होतं, पाण्यामध्ये तो थोडा बुडलेला दिसतो. पण त्याच पत्र्याची आपण बोट केली तर ती पाण्यावर आपल्याला तरंगताना दिसते. Now look, an iron nail sinks in water. But why does the massive steel ship float on it? When an object is dipped in a liquid, a buoyant force acts on it, and hence it appears that the weight of the object is reduced. लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो पण स्टीलचे मोठे जहाज तरंगते. असे का होते बरं? द्रवात बुडविलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन आपल्याला कमी झाल्याचे जाणवते. Now look, it becomes easier to swim in sea water than in fresh water. This is because the density of sea water is higher than the density of fresh water due to salts dissolved in sea water. In this book, you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in the water. In salty water, the buoyant force exceeds the gravitational force. What is understood from these examples? Buoyant force depends on 2 factors. आता बघा, गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. याचे मुख्य कारण काय असतं माहिती आहे का तुम्हाला? समुद्राचं पाणी हे खारं असेल. तुम्ही पाहिलं असेल, आपल्या तोंडात समुद्रात आपण गेला असेल ना तुम्ही, त्यावेळी तुम्हाला खारटपणा जाणवला असेल. तर याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतं, क्षार असतात. बरोबर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, कारण त्यात काय विरघळलेले आहेत, क्षार विरघळलेले आहेत. तसंच तुम्ही अजून पाहिलं असेल की पेल्यामध्ये पाणी भरून
त्यात जर आपण लिंब सोडली तर त्याच्यामध्ये लिंबू जे आहे ते काय होतं, बुडतं. पण त्याच पाण्यात जर आपण 2-3 चमचे मीठ घेऊन त्याला ढवळून मिठाचं द्रावण करून लिंबू टाकलं तर लिंबू तरंगताना दिसते. हे तुम्ही अभ्यास केला असेल. तर याचं कारण काय? मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढते. जसं समुद्राच्या पाण्यामध्ये नॅचरली मीठ आहे, सगळी क्षार आहेत, तसंच आपण जेव्हा पाण्यामध्ये मीठ टाकतो तेव्हा त्या पाण्याची घनता वाढते मिठाने. आणि येथे प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होते, त्यामुळे ते त्याला बुडण्यापासून वाचवते. गुरुत्वीय बल त्याला खाली ओढत असते आणि प्लावक बल त्याला वर सरकवत असते, वर ढकलत असते. त्यामुळे काय होतं, आपल्याला लिंबू जे मिठाच्या पाण्यात आहे ते वर तरंगताना दिसतं. तर तुम्हाला नीट समजलं असेल. आता 2 गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण बघू. बायोंट फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. द बायोंट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. म्हणजे पहिलं काय आहे, कोणती पहिली गोष्ट आहे त्याच्यावर प्लावक बल अवलंबून असतं, तर वस्तूचे आकारमान. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जर जास्त असेल तर प्लावक बल पण जास्त असते. आणि दुसरी काय, सेकंड इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायोन्सी. म्हणजे द्रवाची घनता हे दुसरं आहे, दुसरी गोष्ट ज्याच्यावरती प्लावक बल अवलंबून असतं. जितकी जास्त घनता तितके प्लावक बल पण जास्त असते. नाउ लुक, डू यू नो how is it decided that an object left in liquid will get sink in the liquid, will float on the surface or will float inside the liquid? म्हणजे त्यांनी काय सांगितले, प्लावक बलावरून हे जे आपण आता अभ्यास केले, एक्सपेरिमेंट्स आणि माहिती बघितली, सगळी प्रयोग बघितले, यावरून आपण काय सांगू शकतो, एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल. हे कसे ठरते? नंबर 1, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायोंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. पहिलं काय आहे, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तरच वस्तू तरंगते. सेकंड, द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बायोंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. दुसरं आहे, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. थर्ड, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायोंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आणि ती तरंगते केव्हा, तर तिसरं त्याचं हे आहे की प्लावक बल जे आहे वस्तूच्या वजना एवढंच जर असेल तर ती वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते. विच फोर्सेस आर अनबॅलन्स्ड फोर्स इन द अबो केसेस. आता आपण वरती पाहिले, अनबॅलन्स्ड कुठलं आहे हे तुम्हाला आता कळलं असेल. म्हणजे असंतुलित बले कोणती आहेत हे तुम्हाला आता कळली असेल. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये प्लावक बलचा अभ्यास आपण खूप छान केलेला आहे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पाहिलेत. ओके, all of you understood these experiments, I think. Now today we finishing our video. Thank you.